आखाती युद्धाचे भीषण परिणाम आपल्याला जाणवत आहेत। आपण पाहतोय सिलेंडरचा पुरवठा कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम स्वयंपाकघरावर पडलेला आहे, बऱ्याच हॉटेल्सवर पडलेला आहे। ठाण्यातील 1200 हॉटेल सोमवारपासून बंद होणार असल्याचं समजतंय। सरकारनं लक्ष देण्याची व्यावसायिकांची मागणी असून एकनाथ शिंदेंना हॉटेल असोसिएशननं साकडं घातलेलं आहे। सिलेंडरचा काळाबाजार रोखण्याची मागणी करण्यात येते। आपण पाहतो एकनाथ शिंदे यांना हॉटेल असोसिएशननं साकडं घातलेलं आहे। सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजारही होते आणि हा काळा बाजार रोखण्याची मागणी आता हॉटेल असोसिएशनकडून करण्यात आलेली। या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे। सरकारने या संपूर्ण परिस्थितीमध्ये लक्ष देण्याची मागणी व्यावसायिक करतायत। आखाती युद्धाचा परिणाम आपण पाहतोय गॅसच्या पुरवठ्यावर झालेला आहे। व्यावसायिक सिलेंडरला याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे आणि त्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो की सिलेंडरची संख्या दिवसेंदिवस कमी होते। त्यानंतर येत्या रविवारनंतर ठाण्यातील जे काही 70% हॉटेल्स आहेत ते पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बँकेट हॉल देखील बंद होणार। सर, काय परिस्थिती आहे बँकेट हॉलची? बँकवेट हॉल सध्या तर 1-2-3 दिवसासाठी सगळीकडे थोडीफार गॅस शिल्लक आहे। असंच लांब हे गेले तर रविवार सोमवारपासून ती बँकवेट फंक्शन होऊ शकणार नाही, फंक्शन कॅन्सल होईल, नाहीतर जेवण देऊ शकत नाही, नुसतं हॉल देते, हॉलमध्ये काय चहा पाणी काय देऊ शकत नाही, असंच होईल। सिलेंडरची ब्लॅक मार्केटिंग कुठेतरी असल्यामुळे फटका बसतो। 100% सिलेंडर सगळ्या ठिकाणी आता ब्लॅक मध्ये किती मागितलं तेवढा सिलेंडर भेटतात आणि भाव पण डबल भाव घेऊन ते लोक सिलेंडर विकतात। ते बॅक मार्केट बंद झाले की सध्या तरी आम्हाला काय हे होणार नाही।